शेतकऱ्यांच्या हिताच्या हजारो योजना आपण केल्या आणि त्यामुळेच तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो। 16 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आम्ही भरले आणि उरलेल्या 4 लाखांच्या खात्यात आता आम्ही भरतोय। ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे, त्याला जगता आलं पाहिजे। माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली। थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि दरवर्षी 6,000 कोटी रुपये मोदीजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतात। आपल्याही सरकारने निर्णय घेतला की मोदीजी जर 6,000 रुपये देतात तर आपणही काही केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि आपण निर्णय केला 6,000 मोदीजींचे तर 6,000 आपले देखील त्याच्यासोबत आपण देऊ। 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देण्याचा निर्णय आपण केला आणि एवढंच नाही, आपण असा निर्णय केला की शेतकऱ्यांना अन्नधान्याकरता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आज आपण विचार करा, 6,000 केंद्र सरकारचे, 6,000 राज्य सरकारचे आणि परत हे 9,000 रुपये, 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय आणि याची कारवाई आपण सुरू केली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आत्ताच आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलंय की शेतकऱ्यांना आम्ही 21,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर केंद्र सरकार हे तिथं 9,000 देत आहे, 12,000 देत आहे आणि हे 8,000 असं काहीतरी देत आहेत। तर अशा सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती त्यांनी इथं दिलेली आहे। पण मग आता याच्यामध्ये एक प्रश्न उरतो की किती असे शेतकरी बांधव आहेत ज्यांना हे खरोखरच पैसे मिळत आहेत। त्यांनी प्रत्येकाने कमेंट करा की तुम्हाला पैसे मिळत आहेत का बाबा, तुमच्यापर्यंत हे सगळे जे पैसे 21,000 रुपये बोललेले आहेत ते तुमच्या खात्यात आलेले आहेत का, आलं असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे, काय तुम्हाला वाटतं, ह्याचे सगळे तुमची जी काही म्हणणं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। म्हणजे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना समजेल की कोणाला किती पैसे भेटतात, काय होतं आहे, काय प्रॉब्लेम आले आहेत का तुम्हाला ह्या संदर्भात, तेच प्रॉब्लेमसुद्धा सांगा, मी ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती काय सोल्युशन भेटतं का हे सुद्धा मी सांगण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या शेतकऱ्यांकडे आपल्या पोहोचवा आणि कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।